अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर, आजच आला जी.आर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आजच या ठिकाणी जी.आर. काढलेला आहे. चला तर बघूया हा जी.आर. कोणत्या जिल्ह्याकरता काढलेला आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये ही अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याचा निधी किती या ठिकाणी मिळाला आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर खात्रीलायक पाहायला मिळते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मे 2026 म्हणजेच मे 2026 मध्ये ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालं होतं, त्यांच्याकरता हा जी.आर. या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे. आपण अतिशय बारकाईने हा जी.आर. समजून घेणार आहोत. दिनांक बघू शकता 5 ऑगस्ट 2026 म्हणजे आजच हा जी.आर. या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. चला तर आपण बघूया या जी.आर. मधील अतिशय महत्त्वाचे जेवढे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा 1 नंबरचा मुद्दा बघूया प्रस्तावनेमधला. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. म्हणजेच या ठिकाणी एका हंगामामध्ये एका वेळेसच या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाते असं या पॉईंट मध्ये दिलेलं आहे. आपण बघूया या पॉईंटच्या नंतर आपल्याला पुढचा पॉईंट कोणता महत्वाचा आहे ते. या ठिकाणी बघू शकता 2 नंबरच्या पॉईंट मध्ये बाकी हे 1 आणि 2 मधील हे मागच्या जी.आर. चे जे काही संदर्भ असतील ते दिलेले आहेत, ते काय तेवढे महत्वाचे नाहीत. आपण जाऊया थेट आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे. या ठिकाणी बघू शकता या पत्रान्वये मे 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघूयात खाली कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि किती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय माहे मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी बघू शकता 5,54,34,000 फक्त ही या ठिकाणी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच माहे मे महिन्यामध्ये ज्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं, ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं, त्यांच्याकरता या ठिकाणी 5,54,34,000 रुपयाचा निधी या ठिकाणी शासनाने मंजूर केलेला आहे. चला तर बघूया आणखी महत्वाचा पॉईंट या ठिकाणी कुठे आहे ते. या ठिकाणी बघू शकता नंबरचा पॉईंट चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. म्हणजे एका हंगामामध्ये एकाच वेळेस त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे याची खात्री या ठिकाणी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मदत त्यांना द्यायची आहे. या ठिकाणी बघू शकता 2 नंबरचा सुद्धा पॉईंट आहे की कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसीलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याचं नाव डबल यादीमध्ये होणार नाही याची सुद्धा या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर 5वा सुद्धा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. म्हणजे जिल्ह्याच्या साईडवर या ठिकाणी ती यादी अपलोड करायची आहे. तसेच या समोरचा मुद्दा महत्वाचा आहे. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. म्हणजे एखाद्या बँकेकडे जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज असेल आणि त्या शेतकऱ्याला हे अनुदान जर मिळणार असेल तर ते त्या ठिकाणी कर्जाचं व्याज म्हणून किंवा कर्जाचा हप्ता म्हणून त्यांनी कपात करू नये अशी बँकांना सूचना जिल्हाधिकारी यांनी द्यावी असं या ठिकाणी या मुद्द्यात दिलेलं आहे. म्हणजे तुमचं कर्ज खात्याकरता हा निधी वळती करता येणार नाही. समोर बघूया आपण या ठिकाणी या जी.आर. मधील महत्वाचा मुद्दा कोणता आहे तो. हे काय तेवढे महत्वाचे मुद्दे आपल्यासाठी नाही आहेत. आपण जाऊया थेट कोणत्या जिल्ह्याला किती या ठिकाणी निधी मिळाला आहे ते शेवटच्या या ठिकाणी परिशिष्टावर.
या ठिकाणी बघूया या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्याला किती हा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता आपल्या जिल्ह्याचं नाव आहे की या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. नागपूर विभागामध्ये गडचिरोली जिल्हा आहे. कालावधी मे 2026 आहे आणि या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 204 आणि बाधित क्षेत्र 103.79 हेक्टर आहे आणि 17.85 लाख एवढं त्यांना निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच दुसरा आहे भंडारा. त्या ठिकाणी सुद्धा मे 2026चाच हा जी आर असल्यामुळे मे 2026 या ठिकाणी 6,646 या ठिकाणी शेतकरी बाधित आहेत. त्यांना 2,215.85 या ठिकाणी हेक्टर बाधित क्षेत्र होतं आणि त्यांना 376.90 लक्ष एवढा या ठिकाणी निधी प्राप्त झाला आहे. असा एकूण नागपूर विभागाकरता एकूण शेतकरी आहेत 6,850. त्याचबरोबर बाधित क्षेत्र आहे 2,319.64 आणि निधी या ठिकाणी आहे 394.75 लक्ष एवढा त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा विभाग बघूया छत्रपती संभाजीनगर. या विभागामध्ये या ठिकाणी बघू शकता 171 या ठिकाणी शेतकरी आहेत. 76.99 हे एवढे क्षेत्र आहे आणि 14.83 लक्ष एवढा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. दुसरा या ठिकाणी बघूया जालना. त्यामध्ये 383 शेतकरी आहेत आणि 250.43 हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि 55.61 लक्ष एवढे या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तिसरा जिल्हा बघूया परभणी. यामध्ये 248 शेतकरी आहेत आणि 159.65 हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि 35.92 लक्ष एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. चौथा बघूया बीड. या ठिकाणी 385 शेतकरी बाधित आहेत आणि 239.47 हेक्टर एवढं क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि 53.23 लक्ष एवढा निधी यांना मंजूर झालेला आहे. असा एकूण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 1,187 शेतकरी या ठिकाणी बाधित आहेत आणि 726.54 हेक्टर एवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि त्याकरता 159.59 एवढा या ठिकाणी लक्ष निधी मंजूर झालेला आहे. असे दोन्ही विभाग मिळून या ठिकाणी 8,037 एवढे शेतकरी बाधित आहेत आणि 3,046.18 एवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि 554.34 लक्ष एवढा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. तेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा 5,54,34,000 या ठिकाणी एवढा निधी या दोन्ही विभागाकरता मिळून मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा होता मे 2026 मध्ये बाधित झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा जी आर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच यांच्या याद्या या ठिकाणी पोर्टलला अपलोड होतील आणि यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. चला तर मित्रांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. अतिशय बारकाईने ह्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. चला तर मग अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.